सन 2017 मध्ये ओबीसींच्या न्याय हक्काकरिता तसेच ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे। ओबीसींना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे। तसेच इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी असे अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली होती। आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या 8वा वर्धापन दिन तसेच क्रांती दिन व आदिवासी दिवस भंडारा शहरात साजरा करण्यात आले। भंडारा शहरातील छोटा बाजार येथील वीर भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली। याच निमित्ताने भंडारा शहराजवळील गुंजेपार येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते तथा ओबीसी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवस निमित्त आज आम्ही गुंजेपार इथं गुंजेपारच्या मशानभूमीमध्ये आमचे तालुका अध्यक्ष सुरेंद्र सार्वेजी यांनी म्हटलं की आपण यावर्षीचा उपक्रम आम्ही आपल्या गुंजेपारमध्ये करूया, म्हणून आम्ही स्थापने दिवशी इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना करण्याचा उद्देश की आपल्या ओबीसी एससी एसटी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संघटन स्थापन करण्यात आली। या संघटनेला आज 7 वर्षे झालेले आहेत आणि संघटनेचे जे उपक्रम असतात, जे आंदोलन, धरणे आंदोलन, मोठे मोठे आंदोलन उभारण्यात आलेले आहे। या उभारीला प्रेसच्या माध्यमातून सर्व मीडिया असो, इलेक्ट्रिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, हे ओबीसी क्रांती मोर्चाला अतिउत्साहाने त्यांच्या मागण्या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मांडत असतात आणि लोकही सर्व ओबीसी एससी एसटी समाज ओबीसी क्रांती मोर्चाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात। त्याच्यामुळे ओबीसी क्रांती मोर्चाचे असेच उपक्रम समोर चालत राहील अशी मी ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवशी मी सर्वांना ग्वाही देऊ शकतो।